हॅलो, नमस्कार. माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवा दिवस, नव्या स्वप्नांची नवीन सकाळ, नवा आनंद, नवा उत्साह. आरोग्याची, आनंदाची आणि समृद्धीची गुढी उभी राहो. तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून ही आंब्याची पाने तोडून आणली आणि स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेऊन त्याचं मस्त असं कलशाभोवती लावण्यासाठी छोटंसं तोरण बनवायचं चालू आहे माझं. आत्ता वाजले आहेत सकाळचे 6. उठून आंघोळ करून आधी या कामाला लागले. पानांचा जो देठ आहे ना, त्याने असं पानांना होल करून ते दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं. खूप सिंपल आणि इझी पद्धत आहे याची. ॲक्च्युली मला हे तोरण असं दरवाजासाठी पण बनवायचं होतं, पण आता राहू देत म्हटलं, कारण माझ्याकडे तेवढा टाईम पण नाही आहे. अजून बरीच तयारी करायची बाकी आहे. हे बघा, हे असं दिसत आहे आंब्याच्या पानांचं तोरण. छान आहे ना? हे कलशाला बांधल्यावरती अजून छान दिसणार आहे. बघा तुम्ही, अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं तोरण. आणि कलश पण मस्त असा रेडी करून ठेवला. नंतर मी फुलं कट करण्याच्या तयारीला लागले, कारण या फुलांनी मला रांगोळी तयार करायची होती. तेवढ्यात आमची परी उठली आणि मोठ्या एक्साइटमेंटने बघत होती की मम्मा काय करते. मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे. तिचं असं म्हणणं आहे की मम्मा मी पण हेल्प करते तुला. ही झेंडूची फुले सीझरने कट करायला खूप इझी पडतं आणि रांगोळी पण खूप छान दिसते त्याची. ते बनवायला पण जास्त कष्ट पडत नाहीत. नंतर मी प्रसादासाठी शेवयांची खीर बनवायला घेतली, कारण पुरणपोळी बनायला अजून बराच उशीर होईल आणि यात शेवयांचा मस्त असा नाश्ता देखील होऊन जाईल. वरून छान असं काजू बदाम हे सगळे ड्रायफ्रूट कट करून त्यामध्ये टाकून मस्त असं शिजवून घेतलं. आणि इकडे परीच्या पप्पांचा टिफिन पण बनवून झालेला होता. त्यांना आज पण ड्युटी असते, कारण सुट्टी फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच असते गुढीपाडव्याची. कलशावरती कुंकवाने छान असं स्वस्तिक काढून घेतलं. इकडे आरतीचं ताट पण तयार आहे आणि गुढीपाडव्याचा प्रसाद पण तयार आहे. कडुनिंबाची पाने, गूळ, खोबरे टाकून जे मिक्सचर बनवतात ते परीच्या पप्पांनी बनवलं होतं. हे असं गुढी सेट करायचं त्यांचं चालू आहे. नाकात नथ आणि काठपदर साडी, याशिवाय महाराष्ट्रीयन लुक हा अपूर्ण आहे. पटकन साडी घालून घेतली, केस वगैरे सगळं सेट करून ज्वेलरी घालून घेतली. असा केला आहे मी महाराष्ट्रीयन लुक. कसा वाटला तुम्हाला? गुढीला हार घालून घेतला. नंतर थोडीशी कलरची रांगोळी काढून त्या शेजारी फुलांनी डेकोरेशन करायचं चालू होतं माझं. ऑरेंज आणि येलो कलरच्या फुलांचं कॉम्बिनेशन आहे हे. आणि ही आंब्याची पाने कट करून त्यामध्ये एक व्हाईट फूल ठेवलं. हे सर्व खूप जबरदस्त कॉम्बिनेशन दिसतं. झालं सगळं, गुढीची पूजा वगैरे करून झाली आणि आता म्हटलं डाळ शिजायला टाकूया. उकळत्या पाण्यात थोडीशी हळद आणि 2 चमचे तेल टाकून डाळ शिजायला ठेवली. डाळ शिजून तयार आहे. ती चाळणीच्या मदतीने मी गाळून घेते आणि त्यातच वरून मेल्ट केलेला गूळ ॲड करत आहे. मेल्ट केलेला गूळ हा चाळणीतून गाळून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जो काही कचरा चोथा असेल तो त्यात मिक्स होणार नाही. पुरण अगदी मऊ तयार होतं असं केल्याने. मीडियम फ्लेमवरतीच थोडा वेळ असं परतून घेतलं. मधून मधून थोडंसं असं हलवत राहिलं की खाली मग कढईला लागणार नाही. पुरण असं शिजत आलं की वरून 1 चमचा तूप, थोडंसं मीठ, वेलची पूड, सुंठ आणि थोडंसं जायफळ यांची पूड त्यामध्ये टाकून घेतली. ते छान असं मिक्स करून घेतलं. पुरण तयार झालं की नाही ते चेक करूया. उलथन पडत नाही म्हणजे तयार आहे आपलं पुरण. इकडे पीठ भिजवून अर्धा तास आधीच ते रेस्ट करायला ठेवलेलं मी. मस्त असा एक गोळा घेऊन पोळी बनवून दाखवते मी तुम्हाला. असं थोडंसं लाटून घेऊन मग त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून घ्यायचा. घट्ट दाबून त्याला व्यवस्थित असं पॅक करून द्यायचं आणि लगेच लाटायची नाही. हाताने त्याला प्रेस करून हे पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आता व्यवस्थित असं एका बाजूने लाटून घ्यायची.
सर्व बाजूंनी एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची. जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण होऊ नये याची काळजी घ्यायची. तव्यावर असं थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलं. आता यावर ही लाटून घेतलेली पुरणपोळी टाकली. तोपर्यंत मी दुसरी पुरणपोळी बनवायला घेते. 1 वाटी डाळ शिजायला घातलेली, त्यामुळे पुरण पण जास्त काही झालेलं नाही. 5 ते 6 पोळ्या बनतील एवढं पुरण मी बनवलेलं होतं, कारण पुरणपोळी परीच्या पप्पांना जास्त आवडत नाही. इथे एक माझी मैत्रीण आहे, पुरणपोळी बनवले की नेहमी मी त्यांना टेस्ट करायला देते. या लोकांना पुरणपोळी म्हणजे त्यांच्यासाठी नवीन डिश आहे. ते खूप एक्सायटेड असतात पुरणपोळी खाण्यासाठी. चना दाल का पराठा असं म्हणतात ते. आपल्याला एवढं काही वाटत नाही पुरणपोळीबद्दल, पण ते लोक खूप आवडीने खातात. दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि नंतर शेवटी तूप किंवा तेल लावायचं. मी इथे तूप लावलेलं आहे. एका साईडला असा भात पण शिजायला टाकून दिला. एवढं पुरण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आता माझी शेवटची पोळी तयार करायची चालू आहे आणि फायनली झाला माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. आता मस्त अशी नैवेद्याची प्लेट तयार करून गुढीला नैवेद्य दाखवते. या प्लेटमध्ये आहे पुरणपोळी, कटाची आमटी, दूध आणि तूप, बटाट्याची सुकी भाजी, भात आणि पापड. असं आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. तर अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा साजरा केला. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे. तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.